मी तुला काहीतरी विचारलं गौरांग, मला त्याचं उत्तर मिळणार आहे की नाही? माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. नाही दादा, म्हणजे नेत्राचे वडील तिथेच राहतात, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि नेत्रा आणि मी एकत्र कॉलेजमध्ये शिकत होतो. आमची अरे खूप चांगली मैत्री जमली, पण तिचं रूपांतर कधी प्रेमात झालं कळलंच नाही. हेही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये गौरांग. म्हणजे मी इथे यायला निघालो तेव्हा नेत्रा, म्हणजे नेत्राच्या वडिलांना थोडी काळजी वाटली. काइंड ऑफ इनसिक्युरिटी. कसली इनसिक्युरिटी? नाही, म्हणजे त्यांना असं वाटलं की जर मी ऑस्ट्रेलियाला परत नाही आलो तर, म्हणजे अशी काळजी वाटली होती त्यांना. तू फक्त माझ्या लग्नासाठी इथे आलायस? हो. नाही म्हणजे दादा, मला तुला हे सांगायचं होतं जे, अरे दादा, अरे मी ना कॉलेजच्या मिड टर्म एक्झाममध्ये फेल झालो. आणि ॲज पर रूल्स मी आता कोर्स नाही पूर्ण करू शकत. हे सगळं आधी का नाही सांगितलंस मला? इतके दिवस आपण फोनवर बोलतो तेव्हा का नाही सांगितलंस? दादा, अरे मला तुला सगळं सांगायचं होतं, पण दादा, अरे म्हणजे फोनवर कसं सांगू? आता सांगितलीस तशीच, स्वतःच्या तोंडाने. दादा, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. तू सतत माझ्याशी खोटा बोलतोयस आणि मी समजून घ्यायचं. तू नाही समजणार तर कोण समजून घेणार मला? सत्यजित, आपण त्याला समजून घ्यायला हवं. तुझा लहान भाऊ येतो. खोटं नाही सहन करू शकत मी आई. मग ते बोलणारा माझा लहान भाऊ असला तरी. दादा, तुला कोर्सचं नाही सांगितलं ही चूक झाली. आणि लग्नाचं? नाही दादा, मी तुला सांगतोय तेच खरं आहे. बिलीव्ह मी. ती मुलगी प्रेग्नंट आहे ना? नाही दादा, अरे काहीतरी काय बोलतो. मग इनसिक्युरिटी कसली होती? अख्खं कोल्हापूर बघत राहिलं असतं असं लग्न लावून दिलं असतं तुझं मी. येऊन सांगायचं होतंस घरी. असं लपून छपून लग्न करायची काय गरज होती? आजपर्यंत तुझे प्रत्येक लाड पुरवले ना गौरांग, मग आता काय मेला होता तुझा दादा? सत्यजित, दादा म्हणजे आम्ही लग्न केलं नाही अजून. म्हणजे करायचंय. काय काय बोलला तू? अरे बोल ना, तुझ्याशी बोलतोय मी. दादा, म्हणजे मी सांगत होतो की गौरांग, ती मुलगी तुझी बायको आहे की नाही? हो. मग आता नाही का म्हणालास? नाही दादा, म्हणजे आता
बायकोच ना, म्हणजे आता होणार. तुमचं लग्न झालंय की नाही? झालंय. मग आता नाही का म्हणालास? दादा, लग्न म्हणजे ते तिथे त्यांच्या पद्धतीने झालंय, आपल्या पद्धतीने नाही झालं म्हणून नाही म्हणालो. मॅरेज सर्टिफिकेट घेऊन यायचं आणि मगच या घरात पाऊल ठेवायचं. काय? आई, बाबा म्हणजे ते ऑस्ट्रेलियातच असतात का? तिकडे कुठे?